कुठल्याच प्रकारचा शस्त्र याच्यामध्ये आपल्या देशामध्ये अशा वापरणे किंवा त्याचा दाखवून स्टाईलबाजी करणे किंवा धाक जमवणे हा कायदेशीर गुन्हा आहे। जर अवैध शस्त्र आहे तर तो डायरेक्ट भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हथियार कायद्याअंतर्गत कोग्निजेबल दखलपात्र गुन्हा आहे आणि जर तसा कोणीच सापडला तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करून अटक करून पुढची कारवाई केली जाणार आहे। या वर्षभरात जालन्यामध्ये असे 3 ते 4 प्रकार झालेले आहे, ज्यामध्ये अशा फेमस होण्यासाठी कोणी असे प्रकारचे फोटोज वगैरे टाकले तलवारसोबत किंवा देशी कट्ट्या वगैरे सोबत त्यांना पोलिसांनी अटक केलेला आहे। आणि नाच फक्त अटक केला त्याच्यानंतर अजून पुढे प्रिव्हेंटिव्ह कारवाई तडीपार किंवा MPDA सारखी पण केलेली आहे। तर सर्वांना माझं आव्हान आहे की जर अवैध हथियार देशी कट्टा असो पिस्टोल असो तसेच 9 इंचपेक्षा मोठा चाकू छुरी खंजर तलवार असो ते जर कोणी त्याच्याकडे ठेवतात किंवा तसे स्टेटस लावतात तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। तसेच जरी लायसन्स्ड पिस्तूल आहे ती स्वयंसंरक्षणासाठी असते, ते पण समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी नसते। त्याचा पण जर कोणी त्या प्रकारे प्रयोग करतो तर तो पण लायसन्स कॅन्सलेशन होऊ शकतो आणि ती पण कारवाई केली जाईल। तसेच शेवटी नागरिकाला आव्हान आहे, जर अशा कुठली काही पोस्ट तुमची निदर्शनात येत आहे तर ते जालना पोलिसाचा नॉलेजमध्ये आणा। तुमची माहिती गोपनीय ठेवून त्याच्यावर कारवाई केली जाईल।